6:20 झाले. अभिषेक चालू आहे. मोबाईलला पण आहे आणि ते फेसबुकला पण असते. यूट्यूबला पण येईल नंतर. यूट्यूबला पण येणार नंतर. हां सबीनीची असं डायरेक्ट नाही. काय काय डोल वाजवतात ना, थोडंसं अट्रॅक्शन करायचं. काय होतं असं फिरवलं का नाही, काय नाही लय गारपीट फिरवायचं नाही. हां आता डाव ह्या वेळेस करू चांगलं. आहेत ना. नाही नाही दुसरं आहेत. आजच्या दिवसासाठी आहेत फक्त. हां हां यूट्यूबला टाकणार आहे आपण नंतर. यूट्यूबला असतं की यूट्यूबला असतं. हां हां सर जरा थोडंसं 1-2 मिनटं असं फक्त फिरवा. काही नाही करू. असं फिरवा फक्त. आलं जे हो हो घेतला बाई. हाय नमस्कार. भाविकांसाठी चहाची सोय केलेली.
श्री कालिका माता अभिषेक चालू आहे. मागच्या वेळेस तुमचा ढोल मस्त वाजत होता. माझ्याकडे व्हिडिओ आहे. ए बाळा डाव्या हाताने रे. मला वाटतं माझ्याच पाया पडतात. पाणी भरतात वाटतं. आधी ती दयाचं इकडं मला बाहेर माय लावल्या बाहेर काका या काका. अभिजित सर कराटेमधील प्रसिद्ध असे श्रेया कॉम्प्युटरचे संचालक आमचे बंधू श्री अभिजित लोणकर सर. हो काका जमदारा काका बाहेर जायचंय. अहो ते राहू दे की राहू दे भांडी काय करू जाते तर कोण येते. एक पाच व्हिडिओ काढा काढा. वर्ण निघते वर्ण निघते वरणच काढा. निघायचं नाही खाली टाकून मारायचं. मग आता लगेच लोक वाचणार आहेत त्याच्यात. थोडस नॉर्मल होता मी आराम ठेवतो डब्याच्यात. काका काका काका
फक्त पाणी घाला बाकीचं काय नका चिकन फळ घासाय न्यायचंय पटकन पटकन उरका पटकन अरे थांब घासून आणू दे चला लवकर पाणी इतकं बसल्या बाया आता पाणी घालायला उरका उरका वाईट पटकन बस 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 ग्रुपला टाकतात काहीतरी काहीतरी हरि ओम प्रीतमानंद विनियोग जत्रातुल्य मातुल्य दीजंतनार्थम भावती राब्धाद्य दीजंतनार्थम नमस्ते कृत्यार्थ प्रसिद्धीशन्ते छन्दः गत्रः गत्रः दीजंत देवता नमोस्तुते नमो कृत्यार्थम सकल दीजंताः ग्रह मकाय ग्रह न्याताय न्याते प्रीत्यमानार्थम प्रसिद्धीशन्ते छन्दः विनियोगाः भवन्तु भवामि नमस्तुते नमो प्रीत्यार्थम सकल दीजंतनार्थ एकपंच पावसाळा आद्य दीजंतनार्थम भवतिरा न्याते प्रीत्यमानार्थम पंचपाळ कोणाकडे दुसरं पंचपाळ घ्या की ओम दत्तागम दत्तदीजन्नः विलपञ्चन्दनार्थः अक्षतान्तः भवति नमस्तुते नमो चन्दाय विनियोग पाणी दोन जागा दोन आहे सगळं दोन्ही पिशवीत इथं नका बघू काय हे बघ झालं का पाणी घालून चालू करायचं बाजूला मी लवकर आलो काराटेगावचे गोल्डमॅन बघा काराटेगावचे गोल्डमॅन 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 गोल्ड दिसत नाही मतदारांना मतदारांना कोण सुद्धा हाताला लागला संध्याकाळी अरे न्यारे प्रीत्य आज काय लका लबर काय केली अरे प्रीत्यमानंदा चंदामी लोक ऐजत नाहीत प्रतिचंदनानाम भवति राप्तो अतिलांचनानाम नमस्ते नमो प्रीत्यार्थपुरा बाबा अक्षर व्हायचे खाली वाटते आधी नमस्कार करा नमस्ते नमो बोधिपदान प्रीत्यमा सर्व ग्रामस्थ एवनार्थम अंधरे देवता बोधिपदान प्रजदाय नमस्ते नमो नमः चला अभिषेकाला कोण कोण थांबणार आहे फक्त त्यांनी अजिबात होतो ए मालून भाई संख्या आगी
हे फक्त 3च बाकी सगळे बाहेर चला बाकी पुण्यात येऊ नका चला हाय हाय दोघी द्या बाकीच्या नका नका बसा खाली खाली बसा बाकीच्या हाय तिथं इकडे बा म्हणे वगैरे इन बाहेर काम बाहेर बाहेर आता बाहेरचं काम आहे कोण काय म्हणतच तुझं दुसरं कुठं मोबाईल काका फुल व्हिडिओ काढतो काका बोला नाही ते काका काका आता तुम्ही चालू करा पाणी बंद करा की. हे पाणी बंद झालं आता येईल. रेकॉर्ड चालतो हाय ओ खाली करा, चालू करा. ए बापू आला सोडून चला बाकीच्या बाहेर चला बाहेर बाकीच्या बाहेर चला फक्त तू नाही थांबायचे चला बाहेर अख्खा व्हिडिओ काढतो हरि ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य महागण धीपतेन मा डोळ्याला पाणी लावून घ्या तुम्हाला लागेल ना गाडी नाही घ्या अरे प्रेत्यामा केली वेळा पाणी का ओम केशवाय नमः ओम नारायण नमः ओम माधवाय नमः ओम पेच ओम गोविंदाय नमः मृतकेशाय नमः वाद्यानंदाय नमः पूर्णताय नमः अक्षदाय नमः नरसिंहाय अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेंद्राय नमः हरे नमः श्री कृष्णाय नमः प्रणव परमत गाय छंद प्रणव म्हणा ओम भू ओम वा ओम स्वा ओम मा ओम जना सत्यम तत्स विदुर वरण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् श्रीमन्तमागण देवता देवता राम देवता ब्रह्मा काल जीवनमान नक्षत्र अनुराधा चंद्र यवनार्थम सर्वग्राम शक्तिवादी माता की यवनानंदने माता आदि जगत से बढ़िया कार बड़ी क्रिया जमाने आत्मनः स्मृति पूर्णोक्त फल प्राप्त्यार्थ अकस्माः सह कुटुंब सह परिवार आरोग्य ऐश्वर्य सकल पीडा मनोकामना सिद्धार्थ सर्व ग्रामस्थ आंतरयाभिषेक करिष्ये नमस्तुते नमः एक सुपारी मांडा बापू सुपारी दे माझा म्हातारी राहील आमची हा म्हातारी राहील मग काय हे सोड की सोड कशाला मान देऊ पान नाही ना पान नाही ना नाही नाही नुसतं पाणी हा घाला गोमस पाणी घाला आपण जांभरूट घाला दही दूध केला तर घालू नका नुसतं दही दूध घाला सगळ्यात केळं काढून दे नुसतं बोटाने घाला हरे प्रेत्यमनार्थमा हळदी कुंकुवाम हरे तृणार्थम कुंकुम्याधी समर्पयामि बोल हरे तृणार्थम कुंकुम्या समर्पयामि फुल आहे नाही दुई बकलवशालांदा फुल फुल बापू बरात घेत परत मूर्ती काढून दे हरि ओम आता पाणी धार घालायची कशी दे जाऊ द्या काय लोक घ्या मूर्तीला इथं मूर्ती लावा चला घ्या हा काढी घाला थांबा 1 मिनिट गणपतीला अभिषेक
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु युगनान्नोरमर्यं शारदा गमोपदानंदे राघव आचार्य घाला की सुरासुरा ब्रह्मवादेव महेश्वरा खंडकेंद्र राजो ब्रह्मणाचे बातुकी मुसलवत ब्रह्मणाचे बातुकी किती मात्रम देव प्रज्ञा ध्रुमा सरिता नागरा है नमो तुझे नमो नमो छंदः विनियोगनार्थम सत्राय तुल्यमानार्थम श्रीमंत महागणाधिपते नमः नमो तुझे नमो छंदः विनियोगनार्थम भवन्तु भवामि नमस्तुते नमो नमो प्रीत्यार्मनादं गदलदिगुन्दः भवतिरभ्यो मा एकदन्ताय देव क्रतुण्डाय तन्नो दन्ति प्रचोदयात् हरे प्रीत्य ओम शांती शांती बस सुपारी उचलून तिकडे ठेवा मन नाही तिथे ही काढ की गळ्यातलं का निघत नाही ती खराब होईल ना दही दुधाने बरोबर मोठी जितको नक्की का बघा नक्की निघत राहून लागते लागते निघल बाग निघल नाही निघत राहू बरोबर मध्ये राहू हा घरात हाताने अरे प्रेत्यमानार्थम गोमय स्नान गोमूत्र घाला गोमय स्नान नाही झालं वाटतं जाऊ दे चला दही दूध घाला दही स्नान ह्याला पण तो बापू दही स्नानार्थम नाही नाही केळं तर काढून ठेवा केळं केळं पाकाळला नाही करत आपण अभिषेक करतो यात केळ नमो बापू बारके दोन कशाने धार लावायला कुणालाच बोलू नको काय ती आहे की आहे का मग हा एक लागेल ओम मधात तर घाला माधोश्री प्रीत्यमान आणि ते बापू का लोकिरी कुंकू घेऊन फोडून रे बापू दिले हळद कुंकू टाकले का त्यात गाड कुठे गाडू ओतले गाडू गाडूच नाही बच्च्या अंगावर अरे प्रीत्यमानांद हात करवता सुगंधनाथम सुगंध मार्या सुगंध प्रीत्यनाथम सुगंध दिगंधात अंदरे देवताभ्यो नमो मा सुगंधनाथम नाही वाटत तू हा सुगंधनाथम सुगंध दिगंधात इकडे येतच आते दिगंधनाथम बाबादेवाभ्यो नमो मा नमस्ते ओम दिगंधनाथ देवता नमो तुझे नमो छंदा विनियोगा 16 मग आता होतलं का मध होतलं अरे पिऊन घ्या शुद्ध होत काय शुद्ध होत काय नमो नमो छंदा हा विनियोगना नमन चालू आहे तुल्य मातुल्य देवता बस 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 आता दुधाची दाखवण्याची बघत बाटली कुठे दुधाची बाटली आज 2 सेकंड सांगितलं होतं दूध मी दूध आहे ना पिशवीत आपल्या देवीच्या पिशवीत देवीच्या सामानाची 4 लिटर तिकडे आहे का बघ बाटली बाहेर नाव बरं बाहेर नको राहू दे त्याला पाणी करणार हे बापू चला लावाय कळशी लाव हे दूध आहे का दूध कोणाकडे घ्या केळं काढा म्हणतो केळं घालवायची नसते ते पाकाळला नाही आपण अभिषेक करतो इथं पुढे बायांना नम्र विनंती इथं पुढं केळ ह्या दुधात घालत नाही पाकाळला जत्रा झालं पाकाळला करते सोड हळूहळू हरि ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि दोन्ही सोडली निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणाधीश दोईश सर्वगुणांचा मूळारंभारंभतो निर्गुणांचा नमो शारदा गमोपन्नानंदे राघवाचा सुरासुरा ब्रह्मविष्णुवाचय महेश्वराखंडकुंडाक्षाजवा ब्रह्मणाचैव तुलक्ष्मीरत्नाकृति मात्रं देव प्रज्ञात्रुमातुरिताय ज्ञानं एकदन्ताय धीमहि प्रचण्डाय धीमहि तन्नो प्रचोदयात् प्रसिद्धी वत्सल आद्य देशंतनार्थं गडवा लावा बापू गडवा गाडू वाटी कोणाची हाताला वर बघ साखळी जरा लांब जाय काय नाही ना खाली बघा वर थोडं वर घे बस का बस बसली काय
एकाच मुसलून बोलतो सण होते का नाही बोल वाचा पाणी त्यातलं बघा तुम्ही हा मूर्ती उदार गाळ तुम्ही आणि धारे पडते नागाळ्यावर पाणी होतं की हात आरती घाण्याचं तूप गाळ कळच्या भरलेलं आणायची बाहेर द्या आणखी मग कवर सांगतोय लवकर आण. डोक्यावर पाणी आणू नका डोक्यावर गरम पाणी नाही हे नाही वाटायचं बरोबर वाटा बरोबर वाटा वाटा हो कोण आलाय बघा तंटामुक्तीचे अध्यक्ष विनोद सेठ वाबळे हळू काका चालू इथं धरला बारीक तिकडे शिके कर धरला मूर्तीला लावायची नमो महागंगे जमने गोदावरी नर्मदे करे भागीरथी इंद्रायणी हात जोडा इंद्रायणी मनकनिका गोदावरी कावेरी सरयू महेंद्र अमरज भीमा बापू व्हिडिओ तयार कर हरे प्रीत्यमान नमो तुझे नमो चंद बाहेर जावा हरे ज्ञान प्रीत्यमान इथं शिवारवा शिवत शिवत करते धीजंतनाद नम प्रीत्यमानादम प्रतिधीजंतनादम काय तुल्य मातुल्य हातलो नका आद्य धीजंतनादम भावंतु भावामि ओम ब्रह्मकाग्रज्ञात प्रीत्यमानादम प्रतिधीजंतनादम भावतिराः आज्ञानाम गोत्रज्याय प्रत्या योगाः नाते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणे त्र्यंबके गौरी परशुना नाही करू लाग विडे करू लाग आद्य देवतानाथ प्रतिसंतनाथ नमो सर्वजन आयुर्गे सर्व प्रीत्यमान सर्व धीजंतः ज्ञातान्यर्थ कृत्यमानं प्रतिजंदा आद्य देवताभ्यो नमो नमोस्तुते नमो प्रीत्यार्थै नमनार्थं सकलाय कारणे ग्रामे करपरितानं प्रीत्यमानार्थं प्रतिजंदा विनियोगनार्थं सत्रः ओम राम क्लेम क्लेम लवज्ञानार्थं कलकत्ते वाले प्रेताज्ञाम् ओम ग्रमकाग्र ज्ञात ज्ञाते प्रीत्यमानार्थं प्रतिजंदा विनियोगाः ओम भवन्तु भवामि नमस्ते नमो चन्दा विनियोगाः ओम दत्रदाक्षाय दत्रदिजन्ददेवताय नमस्तुते नमो मा नमो वृदार्थाय भवन्तु भवामि ग्रमकाग्र ज्ञातान्यात् कलकत्ते वाले प्रीत्यमानानं प्रजदिजन्दजन्दा विनियोगाः शास्त्रतुल्यमातुल्य दिजन्ददेवताय नमस्ते नमो मा काराटी ग्रामे करपरितानं प्रीत्यमानानं प्रजदिजन्दः दैवताभ्यो नमस्तुते नमो नमो वृदार्थाय रमणार्थं सकल दिजन्दा ग्रामकाग्र ज्ञातान्यात् प्रीत्यमानानं प्रजदिजन्दः विनियोगनार्थं सत्राय दत्रदिजन्दना मूर्ति घालू नका आद्य दिजन्दनार्थ नमस्ते नमो प्रीत्यार्थ भवन्तु भवामि आद्य देवतानाथ नमस्तुते नमो भवते ज्ञातान्यात् प्रीत्यमा ओम ओ अभिषेक चालू आहे ते बंद करा की आद्य दिजन्दनार्थं भवन्तु नमस्तुते नमो प्रीत्यार्थाय भवन्तु इथे आद्य दिजन्दनार्थं भवतिराभ्यो नमो मा ओम सहस्रदाक्षाय नमो तुते नमो वृदार्थाः भवन्तु भवामि ग्रमकाग्र ज्ञातान्यात् प्रीत्यमानानं प्रजदैवताः ओम आराध्याराधिजन्दनार्थं सर्वजातयज्ञान प्रीत्यमानार्थं प्रतिजन्दजन्देवयोगाः ओम श्री सुक्त पठन करे ओम ब्रह्म भवन्तु तिरध्यानान्यत प्रीत्यमाः ओम सहस्रदिजन्दनाभ्यो नमस्ताय ओम प्रीतमनान् प्रतिजन्दाः ओम सहस्रदिजन्दाः ओम नमो नमः जय नमो
विद्योगे ओम कालिका माता की विद्यमाना संप्रति देवनाना देवाले आता करणार सांगितले चहा नको चहा हळूहळू यार काय मी काय करतो राऊत परिवारातर्फे चहाची सोय केलेली आहे आमच्या राऊत मॅडम. आता लोणकर आहे तसं हा दरवर्षी असतं ना. क्वांटिटी कशी क्वालिटी कशी क्वांटिटी कमी आहे पण क्वालिटी नंबर 1 आहे. बाईट घेते का हा छान आहे छान आहे. बापू किती टक्क्यात देतो काय दोन मिनिटं शांत राखा. आता आपला अर्ध्या तासापूर्वीच आपला खतचा अभिषेक झालेला आहे. आता या ठिकाणचा अभिषेक चालू आहे. यानंतर जत्रेच्या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन कशा प्रकारचं आहे ते सर्वांच्या पर्यंत पोहोचलं असेल नसेल पोहोचलं तर आता मी तुमच्या सर्वांच्या समोर सांगतो की सर्वांमध्ये कावडीचे किंवा पालखीची पूर्ण तयारी करण्यासाठी 10:30 वाजता मंदिरामध्ये एकत्रित यावं. सर्व 12:05 किंवा 10 मिनिटाच्या आसपास त्या ठिकाणी पालखीचं प्रस्थान होईल आणि ते प्रस्थान झाल्यानंतर सर्व या ठिकाणी एक 1.5 ते किंवा त्याच्या आसपासच तिथं तिथं दीड वाजायच्या आसपास या ठिकाणी देव येईल. या ठिकाणी त्याची काय बाकणूक होईल आणि सर्व 3च्या अगोदरच जेवढं शक्य होईल तेवढं लवकर आपण देव त्या ठिकाणी पोच करणार आहोत. कारण का आता बाहेरच्या जत्रा बऱ्याचशा आहेत. आजच्याला शुक्रवार आहे, उद्याच्याला शनिवार आहे. त्यामुळं बाहेरच्या जत्रा असतात, त्यांची लहान मुलं असतात, तर सर्वांनाच बराचसा या थंडीचा त्रास होत असतो. आणि म्हणून आपण काय करायचंय की जेवढं लवकरात लवकर देव त्या ठिकाणी पोच करता येईल तेवढा आपण प्रयत्न करायचा. सर्वांना जत्रेचा चांगल्या प्रकारचा आनंद घेता आला पाहिजे. आणि संध्याकाळी
नेहमीप्रमाणे या ठिकाणी काय असणार आहे, आगाम असणार हे आपलं तमाशा असणार आहे, उद्या त्याला हाजरी असणार आहे आणि उद्या दुपारी आगाम असणार आहे. उद्या संध्याकाळी तर 11 वाजता त्या ठिकाणी देव काढला जाणार आहे आणि रात्रीच्या 11 वाजता देव काढणार आहे आणि या ठिकाणी सर्व म्हणजे 3 वाजेपर्यंत या इथं येणं अपेक्षित आहे. कारण काय की नवीन मुलं असतील त्या नवीन मुलांना त्या ठिकाणी ढोल वाजवण्यासाठी चांगली पूर्णपणे संधी दिली जाईल. आणि आज दुपारी जर म्हटलं तरी पालखीच्या वेळेस ढोल बांधले तरी लवकरात लवकर इथपर्यंत पोहोचण्यासाठी नवीन मुलांनी बांधण्यात जुन्याने बांधण्यापर्यंत लवकरात लवकर पोच करण्याची विनंती आहे की मला थोडं वाजू द्या, माझी पूर्ण गाय होऊ द्या. म्हणून कुणीतरी एखाद्याने सांगितलं त्याच्यावर विनाकारण रागरोष करण्याचं काय करू नका. शेवटी कावडेवाले असतात, कावडेवाल्यांना सुद्धा त्याच पद्धतीने गतीने घ्या. याच्या लक्षात नाही दोरवाले पाहिजेत आपल्याला. दोरवाल्यांनी काय जे एकदा पकडलं तर त्याला सोडवण्यासाठी दुसऱ्याला दोरवाले असले पाहिजेत आणि सर्वांनी सहकार्याने हा सेमिनार पूर्णपणे पार पाडायचा. याच्या लक्षात नाही. तर त्या ठिकाणी इथं 3 वाजता आल्यानंतर 3च्या नंतर एक सर्व म्हणजे 5 वाजेपर्यंत गजनृत्य होईल आणि नंतर 5च्या पुढे या ठिकाणी देव उभा राहील. सर्व 7 वाजेपर्यंत किंवा 8 वाजेपर्यंत या ठिकाणी देव असेल. नंतर पालखीचं प्रस्थान होईल खाली आपल्या मुख्य मंदिरामध्ये. जवळजवळ 11 वाजेपर्यंत मंदिरामध्ये पोहोचेल आणि मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी काय असणारे जे घोडे असतील ते होतील आणि त्यानंतर सर्व म्हणजे 4 ते 5 वाजता आसपास भुसवावाडीचं सांगता होईल आणि कार्यक्रम संपेल. तरी या सर्व कार्यक्रमासाठी सर्वांनी सहकार्य करावे. घरामध्ये 2 व्यक्ती असतील त्याने एकाने घरचं काम बघावं, एकाने देवाचं काम बघावं. असं जर केलं तरच हा देवाचा मोठा सेवेन आहे तर तो पूर्णपणे व्यवस्थित नेता येईल, आणता येईल. सर्वसाधारण आता हिशोब काढला तर 70 ते 80 लोक लागतात टोटली संपूर्ण सगळ्यांना पूर्णपणे नेण्यासाठी. तर सर्वांना एक विनंती आहे, पाहुणे मंडळी असतील, बाहेरगावचे लोक असतील, कोणी असतील त्यांनी ज्यांना या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळेल की आपण जेव्हा दोर पकडला तरी एक सेवा झाली देवाची, पालखीला खांदा दिला तरी सेवा झाली, ढोल वाजवला तरी सेवा दिली. सेवा म्हणून काम करायचं, माझा आनंद म्हणून सेवा करता करता आनंद बी घ्यायचा आहे. आणि या पद्धतीने आपण पूर्णपणे पालखी सोहळा किंवा हा पूर्णपणे कार्यक्रम कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागेल अशा पद्धतीने पूर्णपणे पार पाडायचं आहे. महिलांनी सुद्धा त्याच पद्धतीने सहभागी व्हायचंय. ज्यादा करून आपल्याला प्रॉब्लेम येतो. ठेवून घरी जाऊ नका म्हणायचं. कावडीच्या दोरासाठी थोडी सूचना आहे. ज्यांना शक्यतो कावडीचे ठरलेले लोक आहेत तर त्यांचे ते घेतात कावडी, पण त्याला दोर करणारे नसतात. जे त्यांचे वडील दोर धरीत होते ना त्या मुलांनी अवश्य तिथं जोरदार यावा. नाही तसं नको. सगळ्यांनी सहकार्य करा, कुणावर नाव ठेवू नका. ती मग म्हणतात माझा नंबरच नाही काहीच नाही. नवीन मुलांना आवाहन करतो, नवीन मुलांना तरुण मंडळांना आवाहन करतो की जसं तुम्ही आता या ठिकाणच्या देवाचे सर्व स्वच्छता करण्यासाठी तिथलं मंडळ सहकार्य करत असतं. त्या ठिकाणचं स्वच्छता करण्यासाठी महात्मा फुले मंडळ असतं. खाली खानकीच्या मंदिरासाठी रानमळ्यातलं तरुण मंडळ असतं आणि सारडा गाणे पिंपळाचं मुळात तरुण मंडळ असतं. तर अशा पद्धतीने ह्या तरुण मंडळात सर्वांना विनंती आहे की ही सेवा आहे ती सेवा आपल्या वडील असतील, पूर्वज असतील, ते वयस्कर झालेले आहेत, गेलेले आहेत आणि त्यांचं जे काय या ठिकाणी योगदान होतं सेवेचं ते योगदान तुम्ही कंटिन्यू केलं पाहिजे, चालू केलं पाहिजे. आपण या ठिकाणी असं म्हणलं नाही पाहिजे की मी आता हा दोर कसा धरू,
किंवा पालखीला खांदा कसा देऊ हा मान मान प्रतिष्ठा हे या ठिकाणी नाही, सेवा करण्याची हीच संधी आहे. तरी सर्वांनी मिळेल ते सहकार्य करावं आणि मिळेल ती सेवा करावी हे सर्वांची विनंती आहे. ठीक निघला की बाहेर झालं काम की ओला आमची आठ लोक काय सांग की बाहेर ना तुम्ही दिलं बायांच्या ताब्यात बाहेर ताब्यात आता आपण कसं तिथं मध्ये जाणार तुमच्या शब्दाच्या पुढे गेले का तुम्ही म्हणलं गडी बाहेर आम्ही आलो बाहेर मग पुढच्या वर्षी तुला नाही सोडणार. नाव सांगायच्या अगोदर तुम्हीच नाव सांगितलं सांगा सांगा इंट्रोडक्शन कराटे गावचे सुपुत्र बापराव लोणकर वर्षात एकदा सण काय होतंय माझं बोलण्यात लई डेअरिंग असं खतरनाक आहे पण तुम्ही तोंडाकडे बघितलं मला तोंडाकडे बघू नका एखादा हार आहे का शिल्लक नाही त्यातले फुल काढून दे सगळे लोक पडायचं बिडायचं आपलं कसं पर्यंत बापूजी बाप्पा फक्त वर्षातनं भाविक लोक बसलेले आहेत. नमस्कार. सोमा हॉटेल महाराजाचे हॉटेल महाराजाचे मेन सेफ मॅनेजरच म्हणता येईल. नमस्कार. सुधीर लोणकर निवृत्त SRPF. मोबाईल पडला बघा तुमचा. हे आमचे बंधू कृष्णा लोणकर उर्फ गोकुळ म्हणतो गोकुळ. कराटे गावचे माजी उपसरपंच श्री गणेश शिंदे साहेब. कारण काय होतं ती माझ्याकडून मी 2 वेळा त्यांनी हे केलं होतं. काय केलं तू? काय नाही केलं. लाईव्हच आहे. रानमळ्याची नवीन शान आहे आमच्या. काय लोक बघतात. ही काय म्हणणार आहे म्हणजे नेमकं मला काहीतरी यात्रेबद्दल थोडीफार माहिती सांगा. बरं थोडीशी तयारी करा ना आलो परत. सगळे आले पाहिजेत ना मग.
सगळे आपली लोक आहेत असं का नाचत चलते कसं असं नाचत कसं नाच तर तुम्ही फरशी नाही टाकली तर तुम्ही हा पायाला टोचतंय की टाकू की आता. अशी काय अडचणी ते सुचवायच्या हा, मग का आता टोचतंय की पायाला फरशी टाकली पाहिजे ना काय असं टाकू की. हा. ते आमचे नाना हे दुसरे नाना त्याला वाटलं मी ह्याला काय करते ह्याला काय कळतंय तुझं बाप म्हणलं शिखरा खाली बसलाय त्याच्या आईला आता त्याची शिकला हे कालिका माता मंदिर सर्व असं मंदिर आहे नमस्ते लाईव्ह चालू आहे लाईव्ह फेसबुक पलीकडच्या वरचं नाव होतं घेतलं वरचं मोठं नाव घ्यायचं सगळंच झाली का तयारी आता आमचे नाना थोडीशी माहिती सांगतील यात्रेबद्दल बोला यात्रेला पालखी मार्गात लेझमाचा डाव व्यवस्थित होतो आणि सर्व लोक तिथं आनंदाने येतात आणि त्याचा पालखी सोहळ्याचा आनंद घेतात. ओके धन्यवाद फार मोलाची माहिती दिली आपण आता आरती चालू होणार आहे हळू 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 का हळू हा कशाला फोडताय हा आरती चालू होणार आहे कालिका मातेची इथं दोन्ही बॉक्स इथं जायचं कुठं गेलं नाही कुठं नेलं नाही का नाही हा पेडाचा बॉक्स आहे इथं म्हणतोय तुमच्याकडे आता हे खरं मा म्हणजे वगैरे मग सुंदर काय बोलताय काळेसारखं बोला किती बारामतीत राहून येडे झाले. आम्हाला कलकत्त्याची भाषा देवीला कळते. साईड टर्न साईड दुःख करता दुःख हरता वार्ता पूर्वे पूर्वे प्रेम
जय देव जय देव जय मंगलमूर्ती मूर्ती मंगलमूर्ती दर्शन मात्रे माने मात्रे मनो कामना पुष्टि जय देव जय देव लंबोदर श्री राम सकलम परस्मै नारायणाय अजितां केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनाथं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे ओम यज्ञेन यज्ञमेन्द्र देवास्तानि धर्माणि प्रथमान्यर्धन् तेनागमयमानं सजनेत्र पूर्वे साध्याय सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रजयदायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामेश्वर वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराज्यमाधिपत्यं समन्तपर्यायि साक्षरभौम सर्वाय विश्वान्तार पदार्थाः पृथ्वी समुद्रपर्यन्ताय एकराजिति ततद्भ्लीको भीको मरुतः परिवेष्टरो मरुतावसानवदने गृहे आविष्टशिकामप्रे विश्वे देवा सपदति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् इति मन्त्रपुष्पाञ्जलि बोल कालिका माता की स्वतः होती 3 वेळा फिरा भगत या ठिकाणी जपा मानिता देवीची प्रदक्षिणे ही कालिका देवीदाह नमोस्तुते नमो छंदे गजोगनार्थं भवन्तु भवामि ग्रामकाधर ज्ञाताय ज्ञात्य प्रीतमानां प्रतिधीयन्ते भवन्तिराभ्यो नमो पटापटा फिरा हरे ओम राज्य धीयन्त रंगार्ग योगा विद्यार्थीचं बाहेर हा हे नारळ गोड बाहेर एका कोण नको आहे बस झालं त्याचं स्टोरेज जायचं नाही बस थोडं थोडं काढायचं क्लिप त्याच्यामध्ये एक घंट्याने जेवढं चालतं ते स्लो मोशन घेतलं होतं स्लो मोशन घेतलं माझ्या आई सून आहे रे माझी नाही सून चला दक्षिणा ठेवा देवाला दक्षिणा ठेवा म्हणजे कसं पाया पडाय मोकळं प्रत्येकाने दक्षिणा ठेवा देवाला
सर्वात महत्वाचं दक्षिण आहे. गार्जनी पाकिटच आणलं एक जणांनी अजून 24-25 झाले. तिकडं पण नव्हती. कोण आली का? पाय पण तिथं. आजी सरकार आता लोकांनी आणल्यात मग म्हणते आमचं आणू दे. जरा हळदी कुकाली ती व्यवस्थित राहणारच नाही. हा ना. नाही ती हिवाणार आहे, खाली येणार आहे ती काय दूध घातलं की किलो कसं? एका साईडने बघ तिकडून या इकडून बाहेर निघा. हे ताट पाहिजे का? तेल वाढव. पलीकडे जाऊ दे मला. काय व्हायचंय ती चालेल बाहेर निघा. लावू नका. बोंड येऊन पडतात सगळेच. तुम्हाला माहितीये का तिथं केवढा जाळ चालला होता काल ते उद्बत्यांचा खिडकीत अजिबात लावायचं नाही तिथं उद्बत्त्या. ज्याला लावायचं त्यांनी बाहेर उद्बत्त्या लावायच्या तिथं वाहिलं असलं तर काय नेमकं मला बुचकुल्या कमी धरा किती मी म्हणलं तर हाताने काढत एका साईडने बाहेर निघा एका साईडने सारी का तर बसली हेच होते हिच्या काय तिकडे हेच होते म्हणून ती आज आली होती बाई लावून बाजूला कशाला लावताय या राड्यातून बाहेर निघू जरा आता. हा
तिथून बघा की. एवढं चांगलं केलेलं हे होईल त्यात तिथं काय काही मला कळतं का नाही बड्डे नाही वाटणार तुम्ही चला आता तिकडून द्या देवाला. चला 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 पुढे तुम्ही. संपतात का रे? हे आमचा मातोश्री आई आई. त्याला कशाला लावतात बघतो आता सगळे आमच्या काकी कधी संपायचं? पटा 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 उरकावून दर्शन गावं हा ना तर मी ती आलं वरती उद्योग केला आणि इथं पैसे पंचायत ही समोर तर येऊ दे की समोर तिकडे छोट होय
संपतंय का नाही तुम्ही काय सांगा नाही का पटापटा म्हणून काय बायांना सांगून उपयोग आहे काय अजून माणसं गडी राहिलीत बाहेर बाहेर चला आपलंच बाहेर निघाव हा आले संबंध आले पाणी नुसतं पाया पडायचं पाणी घालायचं एकच मिनिट कुणाची ते खालूनच तसंच डब्यात पडतं का त्याच्या तिथं लावा खाली कुकू ती कशी वर निवत कुणी आणला काय तू सकाळ सकाळ चांगलंय झोपला होता का नाही रात्री आता टाइम मध्ये प्रत्येक पीस बी उचला आता प्रत्येक पीस बी उचला बाजूला प्रत्येक पिसाखाली पैसे पण येतात पीस पीस बी एका कमेऱ्यात घ्या पायात बाजूला सगळं बरं तिथं ताट आहे ते दिलं माझं पाणी घालू ना कोणी पाणी काय काय पाणी नाही घालत आता पाया पडतो अमित शेख फुल शूटिंग पडलं का रे टाक नाही इथं चला बस परत राहिलं चला आता कसं फेसबुकवर का कसं टाकणार फेसबुक लाईव्ह आहे देते आहेत माणसं चला 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 पटापटा हाय का नाही बसू नका आलो बाबा बाहेर पाणी आणि सरतंय का नाही फेसबुकला फेसबुक दत्तात्रय लोणकर सर्च करा फेसबुकला जमन तुला ऍडमिशन काय करायला हे करायचं व्हिडिओ हा ती करतोय की ते बोलवलं ते पण करा ते पण करा आपलं म्हणून उद्या shot होईल, तुला आज करू. हा, उद्या उद्या परवा आहे की मी हा, 3 दिवस आहे एवढं घे म्हणजे काय हा. कुणाला तरी बोलावायचं ते पण तुझ्याकडून काय करायचं आपण काय प्रोफेशनल नाहीये म्हणजे व्यवसाय आपला हे आहे. नाही. आपण कसं जेवढं तसं जमलं तसं आपण करणार हे एवढं धरलं तरी आम्हाला कळतं काहीतरी वेगळं नुसतं असं मोबाईल धरणार काय सामान नाही असं. त्या शूटिंगसाठी नवीन मोबाईल घेतात नवीन मोबाईल घेतात चांगलं हा चालेल
चला तर अशा प्रकारे सर्व अभिषेक संपन्न झालेले आहेत. आता दुपारी साधारणपणे आपण 10 किंवा 11 वाजता परत भेटूयात. त्यावेळी यशवंतरायाची पालखी निघणार आहे, त्याची तयारी चालू होईल. साधारणपणे 12 वाजता पालखी प्रस्थान होईल. आज पूर्ण दिवस आपण लाईव्हच असणार आहे. उद्याचा दिवस पण लाईव्ह असणार आहे आणि परवा सुद्धा लाईव्ह असणार आहे. ओके चला, धन्यवाद.